आनंदाच्या साखरपुड्यावर हिंसाचाराची सावट. श्रीरामपूर हादरले, नेमकं घडलं काय? नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीमप्रहार न्यूज मराठी. आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण अशा एका घटनेकडे पाहणार आहोत जिथे दोन कुटुंबाच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण काही क्षणातच भीती, गोंधळ आणि हिंसाचाराच्या वातावरणात बदलल्याची माहिती समोर आली आहे. श्रीरामपूर शहरातील बेलापूर रोड परिसरातील वृद्धी लॉन्स येथे सुरू असलेल्या साखरपुडा समारंभात काही जणांनी प्रवेश करून गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत वधू पित्याला मारहाण झाल्याचे सांगितले जात असून कार्यक्रमातील खुर्च्यांची तोडफोड आणि पाहुण्यांना धमकावल्याचेही आरोप आहेत. मात्र सर्वात मोठा प्रश्न आहे, एका आनंदाच्या समारंभात असा हिंसक प्रकार घडला तरी कसा? हा वाद अचानक झाला की त्यामागे आधीपासून काही कारण होते? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या प्रकरणात आता गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास कोणत्या दिशेने जाणार? चला पाहूया हा संपूर्ण घटनाक्रम. शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2026 दुपारची वेळ. बेलापूर रोडवरील वृद्धी लॉन्स मध्ये साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू होता. दोन्ही कुटुंबाचे नातेवाईक, मित्रमंडळी आणि पाहुणे आनंदाच्या वातावरणात उपस्थित होते. मात्र काही वेळातच काही जण कार्यक्रमस्थळी आल्याचे सांगितले जाते. त्यानंतर वाद सुरू झाला आणि परिस्थिती काही मिनिटातच नियंत्रणाबाहेर गेल्याची माहिती समोर आली. प्राथमिक माहितीनुसार वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. या गोंधळात वधू पित्याला दुखापत झाली, कार्यक्रमासाठी लावलेल्या खुर्च्यांची तोडफोड झाली आणि उपस्थित पाहुण्यांनाही शिवीगाळ व धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेनंतर समारंभस्थळी भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान साखरपुड्यासाठी आलेला वर आणि त्याच्याकडील काही पाहुणे घटनास्थळावरून निघून गेल्याची माहिती समोर आली. या प्रकरणात आता महत्वाची घडामोड झाली आहे. फिर्यादीनुसार मुलीच्या भावाने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून सागर ताटे, प्रेम पवार आणि साई, पूर्ण नाव उपलब्ध नाही, यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता अर्थात BNS कलम 118 तसेच इतर संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तक्रारीमध्ये वधू पित्याला मारहाण, पाहुण्यांना शिवीगाळ आणि धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे आरोप सध्या तक्रारीचा भाग असून त्यांची सत्यता पोलीस तपास आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियेत स्पष्ट होईल. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार कोळपे करत आहेत. पोलिसांकडून घटनास्थळावरील पुरावे, उपस्थित पाहुण्यांचे जबाब, उपलब्ध CCTV फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांची पडताळणी केली जात असल्याची माहिती मिळत आहे. तपासानंतरच नेमका घटनाक्रम आणि प्रत्येकाची भूमिका स्पष्ट होणार आहे. आता या प्रकरणात काही महत्वाचे प्रश्न उपस्थित होतात. हा वाद नेमका कोणत्या कारणावरून झाला? समारंभस्थळी आलेले संबंधित लोक अचानक आले होते की त्यांना आधीपासून कार्यक्रमाची माहिती होती? घटनेपूर्वी दोन्ही बाजूंमध्ये काही वाद झाला होता का? घटनास्थळी CCTV कॅमेरे आहेत का? असल्यास त्यामध्ये नेमके काय दिसते? मारहाणी दरम्यान उपस्थित पाहुण्यांनी नेमके काय पाहिले? आणि सर्वात महत्वाचे, अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी सामाजिक आणि कायदेशीर पातळीवर आणखी कोणती पावले उचलण्याची गरज आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलीस तपासातूनच स्पष्ट होणार आहेत. लग्न, साखरपुडा आणि कौटुंबिक समारंभ हे आनंदाचे क्षण असतात. अशा ठिकाणी हिंसाचार घडल्यास त्याचा परिणाम केवळ दोन कुटुंबावरच होत नाही, तर समाजातही असुरक्षिततेची भावना निर्माण होते. मात्र अशा प्रकरणांमध्ये सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवा, अपूर्ण माहिती आणि एकतर्फी दावे तपासावर परिणाम करू शकतात. म्हणूनच अधिकृत माहिती आणि तपासाच्या निष्कर्षांनाच महत्त्व देणे आवश्यक आहे. श्रीरामपूर मधील या साखरपुडा समारंभात नेमकं काय घडलं? मारहाणी मागील कारण काय? गुन्ह्यात आणखी काही नावे समोर येणार का, की तपासात वेगळे चित्र उघड होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे येत्या काही दिवसातच पोलीस तपासातून स्पष्ट होतील. तोपर्यंत या प्रकरणातील प्रत्येक अधिकृत अपडेट
सर्वप्रथम पाहण्यासाठी पाहत राहा भीमप्रहार न्यूज मराठी. नमस्कार.